पाहायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय पाहायचं आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक. सर्वांनी लक्ष द्या इकडे, लक्ष दे. मग आता मी काही वर्तुळ घेते. हे पहा, एक वर्तुळ घेतलं, पूर्ण एक वर्तुळ घेते. असे वर्तुळाचे 3 वर्तुळ घेतले. एका वर्तुळाचे मी 2 भाग करते. किती भाग झाले? 1 2. या वर्तुळाचे पण मी किती भाग करते? 2. याचा पण 1 आणि 2. प्रत्येक वर्तुळाचे मी 2 2 2 2 भाग केले. किती भाग केले? 2. मग आपले भाग केलेले आपण नेहमी खाली लिहित असतो अपूर्णांकामध्ये. 2 भाग केले म्हणून मी पूर्ण खाली खाली लिहिते. त्याच्यापैकी 2 भागापैकी एक भाग मी रंगवते. कोणता पण एक. हा एक भाग मी रंगवला. या वर्तुळाचा पण मी एक भाग रंगवते. एक भाग रंगवला. नंतर तिसऱ्या वर्तुळाचा सुद्धा मी एक भाग रंगवते. मग मी प्रत्येक वर्तुळाचा एक 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 भाग रंगवला. म्हणजे ते पूर्ण एक भाग आहे. त्याच्यापैकी 2 भाग म्हणजे याला अर्धे अर्धे भाग झालेले आहेत. काय झालेले आहेत? अर्धे अर्धे भाग. मग आपण इथं याला काय म्हणतो? अर्धा. काय म्हणणार आपण? अर्धा. 1/2 म्हणजे काय होते वर्तुळाचा? अर्धा. इथे पण 1/2 आहे. अर्धा आणि अर्धा. अर्धा आणि अर्धा म्हणून किती होईल सांगा बरं? 1. हे पहा, एक चॉक घेते मी. हा एक चॉक आहे. या चॉकचे हा पूर्ण एक चॉक आहे. या चॉकचे मी करते 2 भाग. बरोबर झाले नाही, परंतु हे किती भाग झाले या चॉकचे? 2. मग 2 भाग जर मिळून मी हे जोडले तर हा पूर्ण काय होईल? एक चॉक. एक चॉक होईल की नाही? म्हणून आपण या 2 भागापैकी एक भाग रंगवला. म्हणजे हे अर्धा आणि हे अर्धा. अर्धा आणि अर्धा मिळून किती झाले सांगा बरं? 1. हे अर्धा आणि हे अर्धा मिळून हे झाला पूर्ण 1. आणि नंतर हा जे आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा मिसळला. काय मिसळला? अर्धा. मग मी काय लिहिते? रंगवलेले किती भाग आहेत? 1/2 1/2 1/2. मग त्याच्यापैकी 2 अर्धे अर्धे मिळून काय तयार झाला? 1. अधिक 1 तर अर्धा शिल्लकच आहे ना. मग ते आता 7 शिल्लक ठेवा. म्हणून त्याला काय ठेवायचं? तसंच शिल्लक ठेवायचं. मग याचं जर आपण अपूर्णांकाची जर बेरीज केली तर आपण याचं असं लिहू शकतो. याला 2 हे असतात ते इथं गुणिले असतात आणि हे अधिक इकडे मिसळायचे असतात. मग 2 जर 1 ला गुणलं तर किती येते? 2. किती येतात? 2. अधिक हा 1 जर मिसळला तर किती होईल? 3. मग खाली किती आहेत? 2. म्हणजे 3/2 याचं उत्तर येते. काय येते? 3/2. याचं उत्तर येते 3/2. आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक का म्हटलेला आहे याला? पूर्णांक युक्त हे एक पूर्ण आणि दुसरा आहे ते अर्धा. हे पूर्ण अंक आहे. काय आहे? अंक. पूर्ण अंक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ते कुठपर्यंत पण ही पूर्ण अंक असतात. हा पूर्ण अंक आहे आणि हा जो आहे तो अर्धा हाफ अंक आहे. तो अर्धाच अंक असल्यामुळे याला काय म्हणायचं? पूर्णांक. कोणता अंक आहे? 1. आणि अपूर्णांक कशाला म्हणतो आपण? 1/2. म्हणजेच आपण या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला एक पूर्णांक 1/2 असं वाचन करतो. काय करतो वाचन? 1 पूर्णांक 1/2. मग मी इथे लिहिते 1 पूर्णांक 1/2 असं याचं वाचन करायचं. 1 पूर्णांक 1/2. 1 पूर्णांक 1/2 म्हणजे किती अपूर्णांक होईल? 3/2.